गावाकडची माणसं, गावाकडची रीती, कष्ट, काम सर्व काही करून शरीर अगदी धनटाकट होतं. तालमीतल्या पठ्ठ्याला मागे पाडील असे प्रतापराव होते. सकाळी सकाळी उठून अंघोळ करून देवपूजा उरकवली. मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन केलं. घरी येऊन स्वतः चहा बनवून मस्त अंगणात पेपर वाचत बसले होते. हा त्यांचा नेहमीचा सकाळचा नित्यक्रम असे. एके दिवशी प्रतापराव स्वतः सकाळी अंगणात पेपर वाचत बसले असताना नीता त्यांना चहा देते आणि घरात येऊन तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो, हे काका कधी जाणार आहेत त्यांच्या मुलांकडे? इथे आपल्याकडे आणखी किती दिवस राहणार आहेत? असे नीता तिच्या नवऱ्याला रामला म्हणाली. यावर राम म्हणाला, अगं जातील ना, एवढी कसली घाई करतेस? अगं ते माझ्या बाबांचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांना शहरात राहायला आवडत नाही म्हणून ते आपल्याकडे राहतात. नीता म्हणाली, अरे बाबा, खड्ड्यात जाऊ देते काका आणि तुझे वडील. आता यापुढे मला ह्या दोघांची सेवा करायला अजिबात जमणार नाही. मी लग्न केले होते तेव्हा फक्त तुमचे वडील होते, पण आता इथे तर तुमचा काकाही आहे. त्यामुळे मला 2-2 म्हाताऱ्यांची सेवा करावी लागत आहे. तुमचे वडील काय कमी होते म्हणून आता तुमचे काकासुद्धा इथेच माझ्या उरावर येऊन बसले आहेत. त्यांना मुलेबाळे नसते तर ती गोष्ट वेगळी असती, पण त्यांना मूल आहे, मुलगी आहे. त्यांना आपल्या मुलांकडे जायला का होत नाही? ते का निघून जात नाहीत? मी त्यांना खाऊ पिऊ घालण्याचा ठेका घेतला आहे का? हे बघा, तुमच्या बापावर त्यांचे उपकार असतील, माझ्यावर नाही. उगाच भरत बसू नका अशा फितरती असताना. मी उगी त्यांच्या वयाचा विचार करून गप्प आहे. नाहीतर मी कधीच त्यांना हाकलून घराबाहेर काढले असते. लवकरात लवकर तुमच्या चुलत्याला इथून जायला सांगा, नाहीतर मी मुलांना घेऊन माझ्या माहेरी निघून जाईन. मी परत परत या गोष्टीवर बोलणार नाही. अगं खरंच काकांचे माझ्या बाबावर खूप उपकार आहेत. काका कामावर होते तेव्हा आम्हाला सुद्धा पैसे पाठवायचे. एवढेच काय, काकांनी त्यांची जमीन कमी पैशाने आम्हाला दिली. नीता म्हणाली, मग जमीन घेऊन काय उपकार केलात का? आणि तसेही जमीन दिली म्हणून मी त्यांचे उठाठेवा करू का? हे बघा, ते मला काही ठाऊक नाही. त्यांना त्यांच्या मुलांकडे पाठवून द्या. नाहीतर मी आत्ताच तुम्हाला सांगते की ते इथे राहिले तर मी माझ्या माहेरी कायमची निघून जाईन. असे बोलून नीता स्वयंपाकघरात निघून गेली. राम मनात म्हणाला, आता मात्र बाबाशी बोलावेच लागेल, नाहीतर नीता बोलल्याप्रमाणे माहेरी निघून जाऊ शकते. राम त्यांच्या खोलीतून बाहेर आला. त्याने पाहिले की तेव्हा त्याचे वडील माधवराव तिथेच उभे होते. तो काही बोलणार तितक्यातच त्यांचे बाबा म्हणाले, बाळा, मी सर्व काही ऐकले आहे, तेव्हा तुला काही बोलण्याची गरज नाही. तुम्हाला माझा भाऊ ह्या या घरात नको आहे हे मला समजलं. वाईट एवढंच वाटतं की यापुढे मला माझ्या मोठ्या भावाची सेवा करता येणार नाही. ते पुढे म्हणाले की तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्यावरचा भार हलका करेन. एवढे बोलून ते उदास मनाने तिथून निघून गेले. खूप विचार केल्यानंतर माधव रावांनी आपल्या पुतणीला रेवतीला फोन केला आणि ते म्हणाले, रेवती बेटा, तुझ्या बापांची तब्येत आता खूप बिघडत आहे. ते अशा ठीक नसतात. तू इकडे येशील का? आणि जर शक्य झाले तर त्यांना तुझ्या सोबत घेऊन जा. आता माझे सुद्धा वय झाले आहे. बाळा, आता घरदार हे तुझे वहिनी आणि दादा बघत आहेत. माझं काहीही चालत नाही. तुझी काकू गेल्यापासून या घरामध्ये माझी काहीही चालत नाही. मी तुला काय बोलतोय हे तुला समजतच असेल. आता दादांची सेवा करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे. त्यामुळे आता तू तुझी जबाबदारी सांभाळ आणि मला माफ कर. तेव्हा रेवती म्हणाली, काका, असे काय झाले की तुम्ही बाबांना तिथून घेऊन जाण्यास सांगत आहेत? तुम्हाला ठाऊक आहे, बाबांना गावी राहायला आवडते. आई गेल्यानंतर बाबांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. पण हेही खरे आहे की तिथेच बाजूला बाबांचे घर असताना ते तुमच्याकडे राहतात. कारण तेव्हा तुम्हीच बाबांना म्हणाला होतात की दादा, तू एकटा राहू नकोस आणि त्यांची शेती, जमीन, घर हे सर्व काही तुम्हीच तर आजपर्यंत पाहत आहात. मी आणि अमित दादाने कधीही या गोष्टीचा हस्तक्षेप केला नाही. मग काका, असे काय झाले? पण तेव्हा माधवराव गप्प राहिले. तेव्हा माधवराव
गप्प असलेले पाहून रेवती सर्व काही समजून घेते. प्रतापराव आणि माधवराव दोघे सख्खे भाऊ आहे. प्रतापराव शहरात नोकरी करत होते. त्यांच्या मुलांचे आणि मुलींच्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा ते मुलाजवळ न राहता आपल्या गावच्या घरी येऊन राहायला आले होते. तिथे त्यांची प्रॉपर्टी होती, त्यामुळे प्रतापरावांच्या खाण्यापिण्याची काळजी तिथे त्यांचे काका आणि त्यांच्या कुटुंबातील लोक घेत होते. म्हणून रेवती आणि अमित दोघेही निश्चिंत होते. माधवराव स्वतःची शेती बघत आपल्या मोठ्या भावांची शेती देखील सांभाळत होते. माधवराव यांची खूप काळजी घेत होते. म्हणून प्रतापरावांनी 6 महिन्यापूर्वीच आपल्या हिस्स्याची शेतजमीन देखील माधवरावांना त्यांच्या नावावर कमी पैशाने करून दिली होती. रेवतीचा भाऊ अमित एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता, तर रेवतीचा नवरा एक नामांकित डॉक्टर होता. अमितची बायको नेहमी एक श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती, जी स्वतःच्या दुनियेमध्येच व्यस्त असायची. तिला फक्त शॉपिंग करणे, पार्लरला जाणे आणि किटी पार्टीमध्ये जाणे आणि सोशल मीडियावर वेळ घालवणे एवढीच त्याची आवड होती. त्यामुळे तिला ह्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील लोकांशी काही वेळ देणे महत्त्वाचे वाटत नव्हते. तिला या कुटुंबातील कुठल्याही लोकांशी काही घेणे देणे नव्हते. असो, एका तासानंतर रेवतीने अमितला फोन केला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा अमित म्हणाला, हे बघ रेवती, आता तर मला अजिबात वेळ नाही. रेवती म्हणाली, तुला आपल्या बाबांसाठी वेळ काढावाच लागेल आणि आपल्याला उद्या सकाळीच इथून निघावे लागेल, कारण काकांनी खूप रिक्वेस्ट करून सांगितली आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना भेटायला या आणि जमल्यास त्यांना घेऊन जा. अमित म्हणाला, ठीक आहे, मी येईन, पण तिथे अजिबात राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे बहीण भाऊ वडिलांना भेटण्यासाठी गावी जायला निघाले. वाटेत अमितचे बारीक झालेले तोंड पाहून रेवती म्हणाली, दादा, काळजी करू नकोस, आपण बाबांना घेऊन जाऊ. हेमंत किंवा आणखी एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवून ते ठीक होतील. तेव्हा अमित चिडून म्हणाला, मी म्हणतोय गावी सर्व काही व्यवस्थित चालले होते ना, तर मग काका बाबांना घेऊन जा असे का अचानक म्हणाले? असे काय झाले म्हणून बाबा त्यांना जड झाले? जर आणखी काही वर्ष त्यांनी बाबांची काळजी घेतली असती तर त्यांचे काय बिघडले असते? रेवती, अगं काय काकांना, आपण तर सगळी जमीन कमी पैशाने विकत केली आहे, हे तर ठाऊक आहे ना तुला. मला वाटले शेतजमीन कमी पैशात विकली म्हणून ते लोक बाबांची काळजी घेतील. म्हणजे आता त्यांचे सर्व काही भागले म्हणून मोठा भाऊ नकोसा वाटतोय ना त्यांना. रेवती म्हणाली, आता ह्या गोष्टी बोलून काहीही फायदा होणार नाही. काय या गोष्टी लक्षात घे अमित दादा, मला तर असे वाटते की काकांची काहीतरी मजबुरी आहे, नाही तर ते असे बाबांना घेऊन जा म्हणालेच नसते, तेही बाबा आजारी असताना. असं होणं शक्यच नाही. अरे, मला असेही वाटते की बहुतेक बाबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना आपल्या मुलांसोबत राहण्याची इच्छा पण असू शकते. तू या पण गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार कर ना. तेव्हा अमित म्हणाला, रेवतीताई, तुला बोलायला खूप सोपे आहे, पण माझ्यासाठी तेवढं सोपं नाही. तेवढं ते खूप कठीण आहे. भाऊजी डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. हे बघ, मी आत्ताच सांगत आहे, जर बाबांना शहरात घेऊन जाण्याची वेळ आली तर तेव्हा तू बाबांना तुझ्याकडे ठेवून घे. तुला तर तुझ्या वहिनींचा स्वभाव ठाऊकच आहे ना. तिने तर मला कधीच सांगितलं आहे की बाबा आजारी असतील तर त्यांना आपल्याकडे घेऊन येऊ नका. आणि तसेही माझ्या 3 खोल्यांच्या घरामध्ये मी बाबांना कुठे ठेवणार आहे? रेवतीला अमितच्या बोलण्याचे नवल वाटत होते. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तो पुढे म्हणत होता, तसेही बाबांनी जेवढे पैसे माझ्यावर खर्च केले आहेत तेवढेच तुझ्यावर सुद्धा खर्च केले आहेत. तेव्हा रेवती हसून म्हणाली, दादा, तू एक विसरत आहेस. जेव्हा बाबाचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते तेव्हा त्यांनी ते पैसे आपल्या दोघांमध्ये अर्धे अर्धे वाटले होते. तेव्हा तर तू आनंदाने म्हणाला होतास, बाबा, तुम्हाला मी कधीही काही त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला काही त्रास झाला तर मला नक्की सांगा. आणि तू मागे एकदा मला असाही म्हटला होतास की ताई, आता मला थोडा पैशाचे प्रॉब्लेम आहेत, या छोट्याशा घरामध्ये राहणे मुश्किल होत आहे. तेव्हा मी तुला माझ्या हिस्स्याचे पैसे दिले होते आणि तेव्हा मी तुला विचारले तरी का? तुला एवढी चांगली नोकरी असताना तुला पैशाची कसली प्रॉब्लेम असू शकतात, हे लक्षात आहे की विसरलास? बहिणीचे बोलणे ऐकून अमितने रागाने
तोंड फिरवले तेव्हा रेवती म्हणाली, दादा, तू तुझ्या जबाबदारीपासून असे तोंड फिरवू शकत नाही. अरे, मी तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी गावाकडे बाबांना भेटायला जाते, पण तू एकदा तरी फोन करून तरी बाबांची चौकशी केलीस का? आणि दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. जर अशी परिस्थिती आली तर मी बाबांना माझ्यासोबत ठेवेन. यावर अमित काहीही बोलत नाही, पण रेवती मनातल्या मनात विचार करते, माझा नवरा एवढा मोठा डॉक्टर आहे, तो इतका लोकांवर इलाज करतो, मग त्याच्या वृद्ध सासऱ्याला आश्रय देऊ शकत नाही का? काही वेळाने प्रवास संपला आणि ते गावी पोहोचले. रेवतीने आपल्या काकांना वाकून नमस्कार केला. तो आपला विनायक दादा आणि सुनीता वहिनीला भेटली, पण अमित मात्र पाहुण्यांसारखा हातात घडी घालून उभा होता. आपल्या वडिलांना, प्रतापरावांना पाहून रेवतीचे डोळे भरून आले. धडधाकट प्रतापराव आता अगदी बारीक झाले होते. ती आपल्या बाबांच्या गळ्यात पडून मिठी मारून रडू लागली. बाबा, 6 महिन्यामध्ये कसे काय झाले आहेत तुम्ही? आणि तुमची तब्येत एवढी खराब झाली, मग आम्हाला का नाही कळवले? मी काही दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही बरे होतात ना? आणि तब्येत बिघडली तेव्हाच मला फोन करायची आठवण आली नसेल का तुम्हाला? तेव्हा तिचे बाबा थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, आता माझे वय झाले, म्हणजे वरची वर तब्येत अशीच होणार ना? आणि तुम्हालाही आपापला संसार आहे आणि मला यापुढे कोणावरही भार म्हणून मला जगायचे नाही आहे. आणि आता मला असे वाटते की बहुतेक मी इथल्यासाठी सुद्धा भार होत आहे. इथले लोकसुद्धा आता चिडचिड करत आहेत. मी यावर काहीही बोलले नाही. ते आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत होते. तेव्हा रेवती म्हणाली, बाबा, तसे काही नाही. काका, दादा, वहिनी देखील तुमची खूप काळजी घेतात. पण बाबा, आता मी तुम्हाला न्यायला आली आहे. तुमच्या जावाई डॉक्टरांना तुम्हाला दाखवायचं आहे ना, तेव्हा तुमच्यावर उपचार करतील. तेव्हा तिचे बाबा ठीक आहे म्हणाले. अमितने मात्र वडिलांची काहीही विचारपूस केली नाही. तो गप्प उभा होता. त्या दिवशी संध्याकाळी रेवती वडिलांना घेऊन परत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती आपल्या नवऱ्याला हेमंतला म्हणाली, बाबांची तब्येत खूप खराब होत आहे, म्हणून काकांनी मला फोन केला होता. तुम्हीही इथे नव्हतात. मी तुम्हाला फोन लावला होता तेव्हा तुम्ही उचलला नाही, त्यामुळे मी गावी जाऊन बाबांना इथे घेऊन आली आहे. तेव्हा हेमंत रागाने म्हणाला, फोन उचलला नाही म्हणजे काय झालं? मी कामात होतो आणि पुन्हा का लावला नाहीस तू फोन? रेवती म्हणाली, लावला होता पण तुमचा फोन लागला नाही. बरं, याचा अर्थ म्हणजे तुला मला विचारावे हे गरजेचे वाटले नाही का? असो, मी एवढे मोठे घर स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी बनवले आहे, इतर कोणासाठीही नाही. मी वृद्धाश्रम खोलले नाही आणि तुझ्या वडिलांची जबाबदारी तुझ्या भावावर आहे. जेव्हा पैसे घेण्याची वेळ आली होती तेव्हा तुझ्या भावाने नाटक करून तुझ्याकडून पैसे घेतले होते ना, आणि तू सुद्धा दानवीर कर्णाप्रमाणे त्याला आपले सगळे पैसे देऊन टाकले होतेस. तू पैसे कमावून आणत नाहीस, मग तू कोणत्या अधिकाराने तुझ्या वडिलांना इथे घेऊन आली आहेस? मला विचारायला हवे होते. मी पैसे कमावते हेही माझ्यासाठीच आणि माझ्या मुलांसाठी, कोणालाही दान देण्यासाठी नाही. नवऱ्यांचे हे असे विचित्र रूप पाहून रेवती आश्चर्यचकित झाली. ती मनात म्हणाली, जो माणूस अनोळखी लोकांची सेवा करतो, त्याच्यावर उपचार करतो, त्याच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या सासऱ्यासाठी काहीही जागा नाही. हेमंत मोठ्या आवाजात बोलत होता. तेव्हा रेवती त्याला हात जोडून म्हणाली, जरा हळू बोला. जर बाबांनी ऐकले तर ते जिवंतपणे मरून जातील. अखेर त्यांना सुद्धा काहीतरी मान सन्मान आहे. तेव्हा हेमंत म्हणाला, मान आहे तर मग त्यांनी आपल्या मुलांच्या घरी जाऊन राहावे. इथे जावयाच्या घरी येणे काय योग्य आहे का? पुन्हा एकदा सांगतो, तू नोकरी करत नाहीस, तू पैसे कमावत नाहीस. मी कमावतो आणि मी गमावतो, आणि मी या घरचा मालक आहे. यामुळे इथे कोणी राहायचे नाही आणि कोणी राहायचे हा निर्णय, याचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्याकडेच आहे. हा तुझ्याकडे बिलकुल मी सोपवलेला नाही. एवढं बोलून हेमंत तिथून उठून गेला. रेवतीला विश्वास बसत नव्हता की ज्या नवऱ्याचा तिला अभिमान आहे, ज्याला ती एवढी इज्जत देते, आज तोच नवरा तिच्या नजरेतून पडला होता.
आता तिला स्वतःचा राग येत होता की अखेर तिने तिच्या भावावर आणि नवऱ्यावर एवढा विश्वास का ठेवला, का तिने आपले सर्व पैसे तिच्या भावाला दिले. मुलांच्या जन्माच्या वेळीस हेमंत म्हणाला होता की तू आरामात घरामध्ये राहा, तुला नोकरी करायची गरज नाही, आता तू माझी जबाबदारी आहेस, माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहेस, त्यामुळे मी तुझी काळजी घेईन, तुला काहीही कमी पडू देणार नाही. आणि या सर्व छोट्या गोष्टीवर रेवतीने विश्वास ठेवला होता. हीच तिची चूक होती, कारण हेमंतने कधी तिला मुले झाल्यापासून काय हवे काय नको विचारलेच नव्हते. त्याला फक्त आपल्या मुलांची काळजी होती. त्याने रेवतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्याला बायको म्हणजे फक्त मुले आणि घर सांभाळणारी एक स्त्री असते असे वाटत होते. त्या रात्री रेवतीला झोप लागली नाही. ती विचार करत होती, आता बाबांना कोणत्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे, पण डॉक्टरांकडे जायचे तर पैसे कुठून आणायचे हा एक खूप मोठा प्रश्न तिच्या समोर होता. खरे तर तिच्या अकाउंटमध्ये पैसे तर होते, पण नवऱ्याच्या परवानगीशिवाय ती ते पैसे काढू आणि खर्च करू शकत नव्हती. तिच्या मनात असाही विचार आला की एकदा अमित दादाला बोलून पाहावे की जे पैसे तिने त्याला दिले होते ते आता आपण त्याला मागायला हवेत. म्हणून तिने विचार करत करत रेवतीने सोफ्यावर बसली आणि तिथेच तिला कधी डोळा लागला तिला समजले नाही. दुसऱ्या दिवशी रेवतीने घरातील नोकरांबरोबर मिळून सर्वांसाठी नाश्ता बनवला. हेमंत नाश्ता न करताच आणि तिला न सांगताच निघून गेला. तेव्हा रेवती चेहऱ्यावर खोटे हसू आणत वडिलांसमोर नाश्ता घेऊन खोलीत निघून जाते. तेव्हा तिने पाहिले की तिचे बाबा बॅग भरत होते. रेवती म्हणाली, बाबा तुम्ही बॅग का भरत आहात, तुम्ही कालच तर आला आहात. तेव्हा प्रतापराव हसून म्हणाले, बाळा लेकीच्या घरी राहणे योग्य नाही. हे बघ, माझ्यामुळे तुला संसार खराब करू द्यायचा नाही. मी आणखी किती दिवसाचा आहे नाही कोणास ठाऊक. रेवती म्हणाली, नाही बाबा असं नाही, मी काल रात्री हेमंतला जे काही बोलत होते ते बाबांनी ऐकले होते. बाबा पुढे म्हणाले, बाळा मी एका वृद्धाश्रमात बोलवून ठेवले आहे. तेथे लोक मला खूप सांभाळून घेतील आणि ठेवूनसुद्धा घेण्यासाठी तयार आहेत. तू फक्त एक काम कर बाळा. वडिलांचे डोळे पाणावले होते. दुसरीकडे लेकीचे डोळेसुद्धा पाणावले होते. तिला कमी कुठलीच नव्हती, पण तिच्या हातात सुद्धा काहीच उरलेलं नव्हतं. प्रतापराव हात जोडून लेकीकडे विनवणी करू लागले, माझं फक्त एक काम कर, मला त्या पत्त्यावर नेऊन दे. मी तुला त्या वृद्धाश्रमाचा पत्ता देतो, तू मला तिथे नेऊन सोड, कारण मला इथले रस्ते ठाऊक नाही आहेत. बाबांचे बोलणे ऐकून रेवतीचे डोळे पाण्याने भरले आणि ती बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागली. बाबा आम्हा मुलींनाच हे सर्व का पाहावे आणि ऐकावे लागते. मी तुमच्या नजरेस नजरसुद्धा मिळवू शकत नाही. अहो मी वर गेल्यावर आईला काय उत्तर देऊ. खरंच रेवतीचा नाईलाज होता आणि यापेक्षा आणखी ती काही करू शकतच नव्हती. तिने टॅक्सी बोलावली आणि वडिलांना सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना वृद्धाश्रमात सुखरूप घेऊन गेली. प्रतापराव रेवतीला म्हणाले, तू काही काळजी करू नकोस बाळा, कधीकधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर निघून जाते. आणि हो तसंही अगं इथे माझ्यासारखी बरीच माणसे असतील. मी इथे आरामात राहीन, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. माझ्या नातवंडांना नीट सांभाळ, स्वतःची काळजी घे आणि माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडणार नाहीत. यापुढे म्हणाले, आता तू घरी जायला निघाली आहेस, तू मला इथपर्यंत आणून सोडलेस, तुझे खूप आभार आहेत. आता निघ, माझा मी आतमध्ये जाईन. रेवतीने बाबांच्या पायाला स्पर्श केला. बाबा आशीर्वाद देत म्हणाले, रेवा खूप मोठी हो, यशस्वी हो. एवढे बोलून प्रतापराव हळूहळू भिंतीचा आधार घेऊन आत जात होते. रेवती बाबांकडे भरलेल्या डोळ्याने पाहत होती. ती आतल्या आत रडत होती. आज तिला का कोणास ठाऊक असे वाटत होते की तिच्या वडिलांना शेवटचे पाहत आहे. बाबा आत गेले आणि रेवती तिच्या गाडीने घरी पोहोचली. ती खूप रडत होती. आजू हेमंत ती येण्याआधीच घरी येऊन बसला होता. तिच्याकडे रागात पाहत हेमंत म्हणाला, माझ्या जेवणाची काळजी आहे की नाही तुला? ही वेळ असते का घरी येण्याची? तिला खूप रागात म्हणत होता.
पण तरीही ती गप्प राहून नवऱ्याचे बोलणे ऐकत होती. तिला असे वाटते की हेमंतने मला एकदाही फोन करून विचारले नाही की तुझे बाबा कसे आहेत. बाबांना सोडून यायला उशीर झाला तर यांच्या जेवणाचे पडले आहे. पण आज ती हेमंतला म्हणाली, काल रात्री तुम्ही माझ्या बाबाबद्दल नको नको ते बोललात. त्यांनी सर्व काही ऐकले होते. म्हणूनच त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले आहे. त्यांना त्यांच्या लेकीचा संसार खराब होऊ द्यायचा नव्हता असे वाटत होते. हेमंत म्हणाला, देव पावला रे बाबा, गेले ते बरंच झाले. कितीही काही झाले तरी कोणी लेकीच्या सासरी येऊन राहतं का? हेमंत म्हणाला, आता उगाच माझ्याकडे बघू नकोस. पटकन काय ते जेवण बनव आणि म्हणा जेवायला वाढ. असे बोलून तो निघून गेला. रेवतीने जेवण बनवले. हेमंत आणि मुलांना जेवण वाढले, पण ती काही जेवली नाही. तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाबांचा चेहरा येत होता. त्यानंतर रेवती 3 दिवस घरामध्ये सारखी रडत होती. पण तिला रडत असताना पाहून हेमंतला काही फरक पडत नव्हता. रेवती वृद्धाश्रमात फोन करण्याची हिंमत होतच नव्हती. तिला आतल्या आत वाईट वाटत होते की एक मुलगी एवढी हतबल होऊ शकते की ती आपल्या घरी वडिलांना आश्रयसुद्धा देऊ शकत नाही. तिला वाटले, नवऱ्याला आज माझ्या वृद्ध वडिलांची कीव आली नाही, मग तो उद्या चालून आपल्या पत्नीसाठी सुद्धा काही करू शकणार नाही. तिच्या मनात यासारखे अनेक प्रश्न येत होते. त्यामुळे ती बेचैन होत होती. चौथ्या दिवशी साधारण 11 वाजता वृद्धाश्रमातून फोन आला की तिचे वडील प्रतापराव आता ह्या जगात नाहीत. रेवतीला तर यावर विश्वासच बसत नव्हता. तिला समजत नव्हते की तिने आता काय करावे. तिने विचार केला, हेमंत रात्री नेहमीप्रमाणे उशिरा येतील, मुले दुपारपर्यंत शाळेतून घरी येतील, म्हणून तिने घरातील नोकरांना मुलांना शाळेतून आणायला सांगितले आणि ती आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी वृद्धाश्रमात जायला निघाली. रेवती वाटेत खूप रडत होती. ती मनातल्या मनात विचार करत होती, जर हेमंतने काही दिवस माझ्या बाबांना आपल्या घरी ठेवून घेतले असते तर कदाचित आज बाबांचा मृत्यू हयात झाला नसता. जर हेमंतने बाबांना सासरे न समजता एक पेशंट समजून आपल्या घरात आश्रय दिला असता तर आज मी अनाथ झाले नसते. काही वेळातच रेवती वृद्धाश्रमात पोहोचले. वृद्धाश्रमातील मॅनेजर म्हणाला, त्यांच्या लिस्टमधला मुलगा, सून आणि जावाई हे सर्वजण आहेत. मग तुम्ही एकट्या अशा आहात. ताई, तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? तेव्हा रेवती म्हणाली, माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती 3 दिवसापूर्वीच मिळाली होती. आता तिला समजली की ह्या जगामध्ये सर्व नाती ही फक्त आपापल्या स्वार्थापुरती मर्यादित असतात. कोणीही कोणाचे नसते. पण हो, मी देवाकडे एक विनंती नक्कीच करेन की हेमंत आणि अमित सारखी मुले देवाने कोणत्याही आईवडिलांच्या पोटी देऊ नये. मॅनेजर म्हणाला, ताई काय झाले? तुम्ही अशा का गप्प आहात? का इथे अजून कोणी इतर लोक येणार म्हणून थांबले आहात? रेवती डोळे पुसत म्हणाली, नाही, मी ह्यांची मुलगी आहे आणि माझ्याशिवाय माझ्या बाबांना कोणीही नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते सांगा, मी करेन. तेव्हा मॅनेजर तिच्या हातात एक लिफाफा दिला आणि ज्यामध्ये प्रतापरावांनी लिहिले होते, बाळा, त्या दिवशी मी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकले. त्यांच्यासमोर तू किती विनवणी केलीस, पण त्यांनी फक्त तुझा अपमान केला. तेव्हा तू मला लाचार वाटलीस. अशी लाचार होऊ नकोस. मी तुला शिक्षण दिले, तुला मोठं केले. तुझ्याकडे शिक्षण नावाचे शस्त्र आहे. त्यामुळे माझी एक इच्छा आहे, जोपर्यंत तू ह्या जगात आहेस तोपर्यंत स्वाभिमानाने जग. त्यासाठी सर्वात आधी धीट व्हावे लागेल. तुला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल. तू गावी जाऊन तुझ्या नारायण काकाला भेट. माझे शिल्लक राहिलेले पैसे आणि आपले गावचे घर विकून तू स्वतःसाठी काहीतरी कर, जेणेकरून तुला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. आणि महत्त्वाचे म्हणजे या संपत्तीमध्ये तुझ्या भावाचा काहीही वाटा नसेल. तुला हात जोडून विनंती आहे बाळा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस. शिक्षणाचा वापर कर आणि सुखी आणि समाधानी जा. जागा झाला तिच्यात आत्मविश्वास आला. रेवतीने अमित आणि हेमंतला आणि तिच्या काकांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सांगितली. ते सर्वजण आले. पण रेवतीने ठरवले होते, जोपर्यंत बाबा जिवंत होते तोपर्यंत कोणीही आलेली नाही. त्यासाठी बाबांना अग्नी फक्त मीच देणार.
आणि तिने स्वतःने बाबांना मुखाग्नी दिली आणि अमितला या सर्व प्रॉपर्टीमधून देखभाल केले. कारण त्याने वेळ नाही म्हणून वडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा येण्यास नकार दिला होता. काही वेळानंतर रेवतीने वडिलांची शेवटची इच्छा तिने अशा प्रकारे पूर्ण केली की तिने गावातील घर चांगल्या किमतीमध्ये विकले आणि त्या पैशातून तिने शहरामध्ये स्वतःसाठी एक घर घेतले आणि हेमंतला घटस्फोट दिला. जेव्हा हेमंतने तिची हात जोडून माफी मागितली तेव्हा ती म्हणाली, मी तुला माफ नाही करेन, पण त्या बदल्यात तू माझ्या वडिलांना परत करू शकतो का? तिने अमितसोबतचे नाते तोडून टाकले आणि रेवती आपल्या मुलांसोबत राहू लागली. ती उच्च शिक्षित असल्यामुळे तिला एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी लागली. आज ती एक आत्मनिर्भर स्त्री आहे, जिला कधी एका पुरुषाची आधाराची गरज होती. काही दिवसानंतर तिच्या भावाची कंपनी बंद पडली, त्यामुळे तो बहिणीकडे पैशासाठी हात पसरवू लागला. पण तेव्हा रेवतीने आपल्या भावाला ओळखण्यास नकार दिला आणि तिने वॉचमनला सांगून त्याला धक्के देऊन घराबाहेर काढले. मित्रांनो, नेहमी असे का घडते की नेहमी एका पत्नी आणि मुलीचाच परीक्षा द्यावी लागते? लग्नानंतर मुलगी आपल्या आईवडिलांसाठी काहीच का करू शकत नाही? मुलगी जर लग्न झाल्यानंतर सासू सासरे आणि तिच्या सासरच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी काळजी घेण्यास देखभाल करण्यास सतर्क असते, तर मग तिला तिच्या आईवडिलांची जबाबदारी देखभाल करण्याचा अधिकार का दिला नाही? या कथेवरून प्रत्येक मुलींनी हा बोध घेतला पाहिजे की आपण सर्व मुलींनी सर्वात आधी आत्मनिर्भर बनले पाहिजे, जेणेकरून तिला साध्या साध्या गोष्टींसाठी कोणासमोर दुसऱ्यासमोर हात पसरावे लागणार नाही. तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीला आपल्या आईवडिलांसाठी अडचणीच्या वेळी त्यांची मदत करणे हे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.